दिवसाची सुरुवात येशूबरोबर. आपल्या सगळ्यांना एकच कॉमन अनुभव असतो किंवा एक अनुभव असतो की ते म्हणजे रस्ते बऱ्याच ठिकाणी खराब असतात आणि आपल्याला तो सगळ्यांना अनुभव आहे. आणि आपल्याला जी वाहनं आहे ती सावकाश चालावे लागतात. आपल्याला खड्डे चुकवून आपल्याला जावं लागतं बऱ्याच वेळेस. आणि मग कधीतरी आपण 1-2 दिवस गेलो नाही आणि तिसऱ्या दिवशी जर सकाळीच निघालो आणि अचानक आपल्याला दिसतं की सगळे रोड आणि सगळे रस्ते अगदी चांगले झालेले आहेत, खड्डे कुठेच दिसत नाही, सगळे रोड एकदम तयार झालेले आहेत, आजूबाजूला घाण नाही, सगळं स्वच्छ दिसत आहे. आणि मग आपल्याला समजतं की कोणीतरी मोठा व्यक्ती येणार आहे, कोणतरी मोठा मंत्री येणार आहे आणि त्याच्या तयारीसाठी हे रातोरात सर्व रस्ते बनवून टाकलेले आहेत. आणि आपण नवीन करारामध्ये ज्यावेळेस बघतो त्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहानसुद्धा घोषणा करत फिरत होता की आपले मार्ग नीट करा. बघा, यशायाच्या पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे तो घोषणा करीत होता की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा, कारण लोक तारण पाहणार आहेत. म्हणजेच प्रभू येशू ख्रिस्ताचं आगमन होणार आहे. बाप्तिस्मा करणारा योहानाला माहीत होतं की जर लोकांनी आपली मने बदलली नाही तर त्यांचं तारण होणार नाही. त्यांनी जर आपले मार्ग बदलले नाही, आपल्या आध्यात्मिक जीवन बदललं नाही तर त्यांचं तारण होणार नाही. त्या लोकांचं येशूच्या येणाऱ्याने जीवन बदलणार होतं. नुसतं तारण होणार नव्हतं, संपूर्ण त्यांचं जीवन बदलून जाणार होतं. आज आपण सुद्धा 2 दिवसांनी नाताळ साजरा करणार आहे. आज त्यापूर्वी आम्ही आमचे मार्ग नीट केले आहेत का? आम्ही आमचे आध्यात्मिक मार्ग नीट केले आहे का? आमचे पापी जीवन जे आहे, आध्यात्मिक जीवन जे आहे, हे पापाच्या खास खळग्यांनी भरलेलं आहे. बरेच ठिकाणी खड्डे आहेत. आज आम्हाला पवित्र आत्म्याच्या साह्याने ते रस्ते नीट करायचे आहेत. आम्हाला पश्चाताप करायचा आहे, कारण पश्चातापाने आमचे मार्ग नीट होणार आहेत व येशूचे त्यावरून आगमन होणार आहे. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, लूक ऋषिवर्तमान ह्याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन. गॉस्पल ऑफ लूक चॅप्टर 3 and verse 4. अरण्यात घोषणा करणाऱ्यांची वाणी झाली की परमेश्वराचा मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. आमेन.